आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. दुबा आता मी इथं 320 रास्तापेठमध्ये राहतो. भागामध्ये नगरपालिकेतर्फे गणेश बीडकर असतात आणि यापूर्वी होते. काम असेल तर कोणत्या वेळेस आणि कधी त्यांना आपल्याला भेटायची आम्हाला परवानगी आहे. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन भेटतो. त्यांना रस्त्यामध्ये कुठेही भेटतो, आम्ही आमचं काम करून घेतो त्यांच्याकडून. तसे आमच्या भागामध्ये गुंडागर्दी वगैरे अजिबात काही नाही. आता स्टेशन परिसराच्या जवळ जरी हा एरिया असला तरी पण शांत आहे. एरिया शांत असतो. त्या ठिकाणी इतर लोकांची, इतर दादागिरी करणाऱ्या लोकांची अजिबात इथं काही केली जात नाही. प्रभाग क्रमांक 24 मधला रहिवासी असून 2017 पासून इथं इलेक्शन नाही आणि प्रशासन सेवा असल्यामुळं नागरिकांची कुठलीच कामं होत नव्हती. आता आमच्या दुकानाच्या समोर बघा किती राडावाडा पडलेला आहे. खूप वेळा कंप्लेंट सांगून सुद्धा कोणीच ॲक्शन घेत नाही. आता कुठलाही नगरसेवक येऊन नागरिकांची त्यांनी कामं करावी हीच माफक अपेक्षा आहे. आमच्या भागात प्रश्न सध्या आहे, पाणी वेळेवरती येत नाही आहे. पाणीचा 24 तास पाणी पुरवठा जो आहे तो नाही आहे. कचऱ्याची समस्या आहे. पार्किंगचा विषय आहे. पार्किंगचा खूप मोठा इश्यू आहे. पार्किंग म्हणजे रोज आमच्या इथं भांडणं होतं गाडी लावण्यावरनं. हे सगळं आहे आमच्या भागातल्या गोष्टी. गणेश बीडकरांचं काम चांगलं आहे. त्यांच्या माणसं बी खूप आहेत त्यांच्या मागे आणि फोन केला की येतात, जातीनं विचारतात काय आहे काय नाही. माझं नाव रामराज गौंडर. मी रास्तापेठ या वॉर्डात आहे आणि आमच्या वॉर्डात आतापर्यंत नगरसेवक नसल्यामुळे आमचं कामं नाही का लय थकलेले होते. कामं होत नव्हते लवकर. कोणाकडे मांडायचं हे आम्हाला नाही का कळत नव्हतं. ह्याच्या अगोदर नाही का बीडकर साहेब होते तर बीडकर साहेबांकडे आम्ही नाही का काही सांगितलं की त्यांना ते कामं लगेच होतात. पण आता कोण नाही आहे तर मग करतील तसं त्या हिशोबाने आहेत तर त्यांना नाही का आम्ही निवडून देऊ. कि गणेश बीडकर इंसान बहुत अच्छा है, एज अ पर्सन इज अ वेरी गुड पर्सन. अभी वो बाकी लोगों का जो काम करते हैं ना, उस हिसाब से मुझे पता चला है कि ही इज अ गुड पर्सन. क्या समस्या दिख रही है आपको? कोई भी लेके जाता है ना कुछ प्रॉब्लम कि हमारा ये स्ट्रीट ठीक नहीं हो रहा है या कुछ तो इधर बहुत है, तो वो करके लेते हैं ना. मतलब किसी और को बता के. इनफैक्ट आधार कार्ड पहले जब लगा था ना, तभी हमने उनको बोला था कि हम लोग किराए के घर पे रहते हैं, हमारा परमानेंट एड्रेस कुछ नहीं है, लेकिन रास्तापेठ के अंदर ही हम लोग रहने वाले. तो उन्होंने अपना आदमी को बुला के हमको आधार कार्ड करके लिया. ये बहुत. माझे नाव राजामणी आहे. इकडे 70 वर्षापासून हे इकडे वाड्यात राहतो मी. आणि गणेश त्यांच्या वडील पासून आम्ही ओळखतो गणेशला आणि बीडकरला सुद्धा ओळखतो आम्ही. फार चांगलं आहे. सगळं काम चांगलं करतात. आम्हाला काय पाहिजे ते करून देतात. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे. आपला गणेश भाऊ बीडकरनी आपल्या इकडे लई काम चांगलं केलेलं आहे. आता इकडे आमच्यासाठी जे समस्या असेल आम्ही गणेश भाऊला सांगतात ते लगेच काम होऊन जातात. महिन्याभरात एवढं पण वेळ लागतं पण लवकर काम होऊन जातात आणि आपले